मित्रांनो नमस्कार. मी प्रशांत गुरव कोकणीकर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण एक सुंदर असा माती प्लॉट पाहणार आहोत. तत्पूर्वी त्या प्लॉटची संपूर्ण माहिती देण्यापूर्वी तुम्ही कोकणीकर चॅनल नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला सहजरित्या घर बसल्या पाहता येणार आहे. तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून सर्व व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळणार आहेत. तर मित्रांनो, कोकणीकर या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला पारदर्शक असे व्यवहार करून दिले जातात. तसेच व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टीज या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येतात. तर मित्रांनो, चला आजच्या नव्या कोऱ्या एपिसोडला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात. लांजा तालुक्यात मुख्य मुंबई व हायवेपासून फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आज तुमच्यासाठी सुंदर असा एक प्लॉट घेऊन आलो आहे. आजचा आपला प्लॉट पूर्ण सपाट आणि टेबल प्लॉट आहे. पूर्ण मातीचा प्लॉट आहे. या ठिकाणी तुम्ही तुमचं सुंदर असं एक फार्म हाऊस बनवू शकता. सदर आता आपला प्लॉट 6.25 एकरचा असून पूर्ण मातीचा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी अधिकृत रस्ता, लाईट या दोन्ही सुविधा इथे उपलब्ध आहेत. तसेच नदीपासून फक्त 150 मीटरच्या अंतरावरती आजचा आपला प्लॉट असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही बोरवेल केल्यास, विहीर केल्यास तुम्हाला भरपूर असं पाणी आजच्या आपल्या या प्लॉटला लागणार आहे. तर नक्की निसर्ग सान्निध्यात आजचा आपला हा सुंदर असा माती प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. मुंबई गोवा फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी सहजरित्या प्लॉटवर येऊ शकता. आजूबाजूला पाहिलात तर या ठिकाणी तुम्हाला बांधलेले छोटे मोठे फार्म हाऊसही पाहायला मिळतात. म्हणजेच या ठिकाणी तुम्ही तुमचं फार्म हाऊस बांधून या निसर्गाच्या सान्निध्यात या निसर्गाचा आनंद घेऊ शकता. मित्रांनो, समोर पाहता या ठिकाणी लाईट डीपी म्हणजेच लाईट कनेक्शन आपल्या प्लॉटमध्ये उपलब्ध आहे. एका बाजूला लाईट डीपी असल्यामुळे त्याची अडचणही तुम्हाला कोणत्याही प्रकारची होणार नाही. समोर पाहिलात तर लाल मातीचा पूर्णच्या पूर्ण कोकणी प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, आजच्या आपल्या प्लॉटपासून लांजा बाजारपेठ साधारणतः 12 ते 13 किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे. म्हणजे तुम्ही लांजातून ह्या प्लॉटचा विचार करत असाल तर फक्त 15 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला ही बाजारपेठ मिळणार आहे. आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही या ठिकाणी आंबा, काजू, फणस इत्यादी प्रकारची फळं झाडं लावून या ठिकाणी भरपूर असं उत्पन्न घेऊ शकता. या ठिकाणी आजूबाजूला पाहिला तर तुम्हाला आंबा, काजूच्या मोठमोठ्या बागा पाहायला मिळतील. म्हणजेच आंबा आणि काजू यासाठी पोषक वातावरण, तसेच फणस या ठिकाणी होतो. लांजामध्ये अनेक व्हरायटीचे फणस या ठिकाणी पिकवले जातात. फणस किंग या नावाची व्यक्ती या ठिकाणी याच तालुक्यातून येते. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी फणसाचाही प्रयोग यशस्वीरित्या आपल्या प्लॉटमध्ये करू शकता. तसेच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही अंतर्गत पिकाचा जर विचार केला तर लांजा तालुक्यात कलिंगड लागवड ही मोठ्या प्रमाणात होते. त्याच भागात हा आजचा आपला प्लॉट आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी कलिंगड लागवडीचा प्रयोगही करू शकता. तसेच ड्रॅगन फ्रूट सध्या कोकणात मोठ्या प्रमाणात लोक करतात. त्याचाही तुम्ही वापर या ठिकाणी करून भरघोस असं उत्पन्न घेऊ शकता. तर नक्कीच तुमच्या फार्म हाऊससाठी या ठिकाणी कोकणी फळझाडं लागवडीसाठी उपयुक्त असा प्लॉट तुमच्यासाठी आज घेऊन आलो आहोत. पूर्ण मातीचा तसेच पूर्ण सपाट मैदान असणारा आपला प्लॉट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. यामध्ये कोणताही डेव्हलपिंग खर्च जास्त तुम्हाला येणार नाही, कारण याच्यामध्ये कोणतीही लेवलिंग करायची नाही आहे. यामध्ये तुम्हाला याच्या प्लॉटमध्ये थोडाफार साफसफाई करून किंवा JCBने या ठिकाणी स्वच्छता करून फक्त लागवड करायची आहे. असा आजचा आपला प्लॉट आहे. मित्रांनो, आजच्या आपल्या प्लॉटपासून आडवली रेल्वे स्टेशन साधारणतः तुम्हाला 7-8 किलोमीटरच्या अंतरावरती मिळून जाणार आहे. म्हणजेच तुम्ही 8 ते 10 किलोमीटरच्या अंतरावरती रेल्वे स्टेशन असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी हमखास रेल्वेनेही येऊ शकता. तुम्ही जर मुंबई गोवा हायवेपासून जवळ असा प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही व्हिजिट देऊ शकता. पूर्णच्या पूर्ण मातीचा आणि सुंदर असा हा आजचा आपला प्लॉट आहे. मित्रांनो, आजच्या आपल्या प्लॉटचा विचार केला तर या ठिकाणी वाडी वस्ती आपल्या प्लॉटपासून 200 ते 250 मीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे. म्हणजेच वस्तीपासून थोडासा पुढे हा प्लॉट आहे. पण या आजूबाजूला या ठिकाणी छोटे मोठे फार्म हाऊस आहेत. लागून या प्लॉटला फार्म हाऊस आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ह्या ठिकाणी फार्म हाऊसचाही विचार करू शकता किंवा सुंदर एका बागेचाही विचार करू शकता. तसेच या ठिकाणी तुम्ही गोट फार्मिंग किंवा डेअरी फार्मिंगचाही विचार करू शकता. या ठिकाणी डेअरी फार्मिंगसाठी हा प्लॉट अत्यंत उपयुक्त तुम्हाला ठरू शकतो, कारण या ठिकाणी तुम्हाला मातीचा प्लॉट असल्यामुळे जो चारा आहे तोही या ठिकाणी तुम्हाला बनवता येईल. तसेच
पाणी या ठिकाणी मुबलक तुम्हाला मिळेल आणि लाईट कनेक्शनही या ठिकाणी उपलब्ध आहे। त्याच्यामुळे तुम्ही डेअरी फार्मचा विचार करत असाल तर नक्की या प्लॉटला तुम्ही व्हिजिट करू शकता। तर मित्रांनो, आजच्या आपल्या प्लॉटची किंमत मालकांनी या ठिकाणी 6 लाख रुपये प्रति एकर या दराने याची किंमत सांगितली आहे। नक्कीच यामध्ये तुम्हाला स्लाइसली थोडंफार निगोशिएबल करून हा व्यवहार पूर्ण करून दिला जाणार आहे। तर मित्रांनो, सुंदर प्रॉपर्टीला नक्कीच तुम्ही हे भेट देऊ शकता। या ठिकाणी तुम्ही नारळ सुपारीची या ठिकाणी लागवड करून कोकणी पद्धतीने या ठिकाणी नारळ सुपारीचे उत्पन्नही घेऊ शकता, असा आज आपला हा प्लॉट आहे। तर नक्कीच सुंदर लोकेशनला असणारा आणि सुंदर प्लॉट आहे। तुम्ही समोर पाहता सुंदर असा व्ह्यू या ठिकाणी आहे, नदी जवळ आहे, लाईट कनेक्शन आहे, रस्ता आहे, सर्व सुविधा आहेत। या ठिकाणी फार्म हाऊससाठी अतिशय अप्रतिम ही जमीन आहे। तर मित्रांनो, आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ह्या प्लॉटसाठी आपलं व्हिजिट बुकिंग करू शकता। नक्कीच तुम्हाला आवडेल असा आज आपला प्लॉट आहे। तर मित्रांनो, कोकणी घर या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला ह्या प्रॉपर्टीज आवडत असेल लाईक करा, आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा, जेणेकरून त्यांनाही असे सुंदर प्लॉट आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येणार आहे। तर मित्रांनो, पुन्हा भेटू अशीच सुंदर नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन आपल्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर। तोपर्यंत तुमची रजा घेतो। धन्यवाद।